महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर अक्षवृत्त. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72°6' पूर्व ते 80°9' पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्राची उत्तर-दक्षिण रुंदी किती आहे? महाराष्ट्राची उत्तर-दक्षिण रुंदी सुमारे 700 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक कोणता आहे? महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक सह्याद्री पर्वत पश्चिम घाट हा आहे. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची किती आहे? सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची 900 ते 1200 मीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते व त्यांची उंची किती? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई होय. त्याची उंची 1646 मीटर. हे पर्वत अहमदनगर आणि नाशिक सीमेवर. सह्याद्रीच्या पूर्वेकडील विस्तीर्ण भागाला काय म्हणतात? सह्याद्रीच्या पूर्वेकडील विस्तीर्ण भागाला महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार असे म्हणतात. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकातून झाली आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अस्तंबा होय. त्यांची उंची 1325 मीटर. हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यात स्थित आहे. कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. कोकणाची उत्तर-दक्षिण लांबी किती आहे? कोकणाची उत्तर-दक्षिण लांबी सुमारे 720 किलोमीटर इतकी आहे. कोकणाची रुंदी सर्वात जास्त कोणत्या भागात आहे? कोकणाची रुंदी सर्वात जास्त उत्तर कोकणात आहे. उल्हास नदी खोऱ्यात सुमारे 90 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत? महाराष्ट्राच्या पूर्वेस चिरोली, गायखोरी आणि भामरागड टेकड्या आहेत. ह्या गडचिरोली जिल्ह्यात आहेत. हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांगा कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी करतात? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा गोदावरी आणि भीमा नदीच्या खोरे वेगळे करतात. महादेव डोंगररांगामुळे कोणती खोरी वेगळी होतात? महादेव डोंगररांगामुळे भीमा आणि कृष्णा नदींची खोरी वेगळी होतात. सातमाळा अजिंठा डोंगररांग कोणत्या नद्यांना वेगळे करते? सातमाळा अजिंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी नद्यांना वेगळे करते. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळचे पठार नंदुरबार या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या राज्याची सीमा आहे? महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्याची सीमा आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते छोटे राज्य आहे? महाराष्ट्राच्या दक्षिणेस गोवा राज्य आहे. महाराष्ट्राला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लाभली आहे? महाराष्ट्राला सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश या राज्याची लाभली आहे. दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा सुमारे 86% भाग व्यापला आहे. महाराष्ट्रातील साल्हेर शिखराची उंची किती आहे? महाराष्ट्रातील साल्हेर शिखराची उंची 1567 मीटर नाशिक जिल्ह्यात आहे.
महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? महाबळेश्वर शिखराची उंची 1438 मीटर आहे. महाबळेश्वर शिखर सातारा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे सातपुडा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. कोकण किनारपट्टीच्या सखल भागाला काय म्हणतात? कोकण किनारपट्टीच्या सखल भागाला खलाटी असे म्हणतात. कोकण किनारपट्टीच्या डोंगररांगाकडील उंच भागाला काय म्हणतात? कोकण किनारपट्टीच्या डोंगररांगाकडील उंच भागाला वलाटी असे म्हणतात. महाराष्ट्र बेसाल्ट खडकांची जाडी सर्वात जास्त कुठे आहे? महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त पश्चिम भागात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा या पर्वतरांगेत आहे. गाविलगड टेकड्या अमरावती. गाळणा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गाळणा टेकड्या धुळे जिल्ह्यात आहेत. हिंगोलीच्या डोंगररांगांना काय म्हणतात? हिंगोलीच्या डोंगररांगांना हिंगोली टेकड्या किंवा जिंतूर हिंगोली टेकड्या किंवा मुदखेड टेकड्या नांदेड सीमा भागात. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या गोंदिया या जिल्ह्यात आहेत. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? मांजरा पठार महाराष्ट्राच्या मराठवाडा या भागात आहे, विशेषतः लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांब समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक लांब समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याची लांबी 237 किलोमीटर इतकी आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर कोणत्या बेटावर वसले आहेत? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर साष्टी या बेटावर वसलेले आहेत. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? जंजिरा किल्ला रायगड या जिल्ह्यात येतो. एलिफंटा घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? एलिफंटा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र पठार प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकापासून बनले आहे? महाराष्ट्राचे पठार प्रामुख्याने अग्निजन्य खडक म्हणजेच अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून बनले आहे. महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्य व एका केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. ते राज्य गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा आणि एक केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली आणि दमण दीव होय. तेलंगणा राज्याशी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते? तेलंगणा राज्याची महाराष्ट्रातील 4 जिल्ह्याला सीमा लागते, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड. मध्य प्रदेश राज्याशी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते? मध्य प्रदेश राज्याशी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागते. कर्नाटक राज्याशी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते? कर्नाटक राज्याशी महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागते. गोंदिया जिल्ह्याची सीमा कोणत्या 2 राज्यांना लागून आहे? गोंदिया जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांना लागून आहे. गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या 2 राज्यांना लागून आहे? गडचिरोली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड आणि तेलंगणा या 2 राज्यांना लागून आहे. नंदुरबार जिल्ह्याची सीमा कोणत्या 2 राज्यांना लागून आहे? नंदुरबार जिल्ह्याची सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना लागून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा गोवा आणि कर्नाटक या राज्याला लागून आहे. आनंदवन हे कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेली संस्था कोठे आहे? आनंदवन ही कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेली संस्था वरोरा, चंद्रपूर येथे आहे. हनुमान शिखराची उंची किती आहे व ते कुठे आहे? हनुमान शिखराची उंची 1063 मीटर आहे. ते धुळे नंदुरबार सीमेवर आहे. सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? सप्तशृंगी शिखर नाशिक जिल्ह्यात आहे. सप्तशृंगी शिखराची उंची 1416 मीटर इतकी आहे. तोरणा किल्ल्याची उंची किती आहे? तोरणा किल्ल्याची उंची 1404 मीटर आहे. तोरणा किल्ला पुणे या जिल्ह्यात आहे. त्र्यंबकेश्वर शिखर कोणत्या डोंगररांगेत आहे? त्र्यंबकेश्वर शिखर सातमाळा पर्वत श्रेणीत नाशिक येथे आहे. मेळघाट डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरल्या आहेत? मेळघाट डोंगररांगा अमरावती या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. महाडगड आणि सुडगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाडगड आणि सुडगड हे किल्ले रायगड या जिल्ह्यात आहेत.
मरुड जंजिरा हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? मरुड जंजिरा हा जलदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. एलिफंटा लेण्यांना स्थानिक भाषेत काय म्हणतात? एलिफंटा लेण्यांना स्थानिक भाषेत घारापुरीच्या लेण्या असे म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या घाटाला कसारा घाट असेही म्हणतात? महाराष्ट्रातील थळघाट, मुंबई नाशिक दरम्यानच्या घाटाला कसारा घाट असेही म्हणतात. बोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? बोरघाट मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडतो. कोल्हापूर व कुडाळ दरम्यान कोणता घाट आहे? कोल्हापूर व कुडाळ दरम्यान करूळ घाट व हनुमंते घाट आहे. कोल्हापूर व रत्नागिरी यांना जोडणारा प्रसिद्ध घाट कोणता? कोल्हापूर व रत्नागिरी यांना जोडणारा प्रसिद्ध घाट आंबा घाट होय. महाबळेश्वर व पोलादपूर दरम्यान कोणता घाट आहे? महाबळेश्वर व पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाट आहे. कराड आणि चिपळूण यांच्या दरम्यान कोणता घाट आहे? कराड आणि चिपळूण यांच्या दरम्यान कुंभार्ली घाट आहे. कोल्हापूर आणि पणजी गोवा दरम्यान कोणता घाट आहे? कोल्हापूर आणि पणजी दरम्यान फोंडा घाट आहे. सावंतवाडी आणि बेळगाव दरम्यान कोणता घाट आहे? सावंतवाडी आणि बेळगाव दरम्यान आंबोली घाट आहे. पुणे आणि बारामती दरम्यान कोणता घाट लागतो? पुणे आणि बारामती दरम्यान दिवे घाट लागतो. नाशिक आणि धुळे दरम्यान कोणता घाट आहे? नाशिक आणि धुळे दरम्यान लळिंग घाट आहे. वाई आणि महाबळेश्वर दरम्यान कोणता घाट आहे? वाई आणि महाबळेश्वर दरम्यान पासरणी घाट आहे. औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर व जळगाव दरम्यान कोणता घाट आहे? छत्रपती संभाजीनगर व जळगाव दरम्यान फरदापूर घाट, त्याला चौका घाट असेही म्हणतात. अहमदनगर व कल्याण दरम्यान कोणता घाट आहे? अहमदनगर व कल्याण दरम्यान माळशेज घाट आहे. भोर व महाड दरम्यान कोणता घाट आहे? भोर व महाड दरम्यान वरंधा घाट आहे. पुणे व सातारा दरम्यान कोणता प्रसिद्ध घाट आहे? पुणे व सातारा दरम्यान खंबाटकी घाट आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या घाटात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण आंबोली घाट सिंधुदुर्ग येथे आहे. महाराष्ट्रातील रेवदंडा खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील रेवदंडा खाडी रायगड जिल्ह्यात आहे. धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? धरमतरची खाडी पाताळगंगा नदीच्या मुखाशी आहे. वसईची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? वसईची खाडी उल्हास नदीच्या मुखाशी आहे. दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? दाभोळची खाडी रत्नागिरी विशिष्ट नदीच्या जिल्ह्यात आहे. तेरेखोलची खाडी महाराष्ट्राच्या कोणत्या अगदी दक्षिणेकडील जिल्ह्यात आहे? तेरेखोलची खाडी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग या अतिदक्षिणेकडील जिल्ह्यात आहे. जयगड आणि विजयदुर्ग या खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? जयगड आणि विजयदुर्ग या खाड्या रत्नागिरी सिंधुदुर्ग सीमेवर आहेत. राजापूरची खाडी कोणत्या नदीवर आहे? राजापूरची खाडी अर्जुना नदी रत्नागिरी येथे आहे. मनोरी आणि मालाड खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरी आणि मालाड खाड्या मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहेत. बाणकोटची खाडी कोणत्या नदीवर आहे? बाणकोटची खाडी सावित्री नदी रायगड रत्नागिरी सीमेवर आहे. आचरा व देवगड खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? आचरा व देवगड खाड्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहेत. कर्नाळा किल्ला व पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला व पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. कास पठार जागतिक वारसा स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? कास पठार जागतिक वारसा स्थळ सातारा या जिल्ह्यात आहे. खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूरचे पठार सांगली या जिल्ह्यात आहे. सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? सासवडचे पठार पुणे या जिल्ह्यात आहे. औंधचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? औंधचे पठार सातारा या जिल्ह्यात आहे. मालेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगावचे पठार नाशिक या जिल्ह्यात आहे. बुलढाणा पठार हे कोणत्या पठाराचा भाग आहे? बुलढाणा पठार हे महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेकडील भाग आहे. जळगाव जिल्ह्यातील पर्वतीय भागाला काय म्हणतात? जळगाव जिल्ह्यातील पर्वतीय भागाला हट्टी टेकड्या किंवा सातपुडा पर्वतरांग असे म्हणतात. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या महासागराचा भाग आहे? महाराष्ट्राची किनारपट्टी अरबी समुद्र हिंदी महासागराचा भाग आहे. कोकणातील नद्यांचा प्रवाहाचा मार्ग कसा आहे? कोकणातील नद्यांचा प्रवाहाचा मार्ग पूर्वेकडून पश्चिमेकडे अतिशय वेगवान व आखूड आहेत. रामटेक टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? रामटेक टेकड्या नागपूर या जिल्ह्यात आहेत.
महाराष्ट्राची कोणती सीमा नैसर्गिकरित्या निश्चित झाली आहे? महाराष्ट्राची पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस सातपुडा पर्वत या सीमा नैसर्गिकरित्या निश्चित झाल्या आहेत. तांबडा खडक, जांभा खडक, लॅटराइट महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठे आढळतो? तांबडा खडक म्हणजे जांभा खडक, लॅटराइट दक्षिण कोकणात, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी गोदावरी नदी होय. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर तर एकूण लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्वत, नाशिक येथे होतो. गोदावरी नदीने महाराष्ट्राचे किती टक्के खोरे व्यापले आहे? गोदावरी नदीने महाराष्ट्राचे सुमारे 49% क्षेत्र व्यापले आहे. भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर, पुणे येथे होतो. भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर इतकी आहे. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा येथे होतो. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी तापी नदी आणि नर्मदा नदी होय. तापी नदीचा उगम कोठे होतो? तापी नदीचा उगम मुलताई, सातपुडा पर्वतरांग, मध्य प्रदेश येथे होतो. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर इतकी आहे. तापी नदीची प्रमुख उपनदी कोणती? तापी नदीची प्रमुख उपनदी पूर्णा नदी होय. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी 54 किलोमीटर इतकी आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून ती नदी वाहते. वैनगंगा नदीचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे? वैनगंगा नदीचा प्रवाह उत्तर दक्षिण वाहिनी नदी आहे. वैनगंगा आणि पैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? वैनगंगा आणि पैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता नदी असे म्हणतात. प्राणहिता नदी पुढे कोणत्या नदीला जाऊन मिळते? प्राणहिता नदी पुढे गोदावरी नदीला सिरोंचा जवळ गडचिरोली येथे जाऊन मिळते. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? वर्धा नदीचा उगम बैतूल, मध्य प्रदेश, सातपुडा पर्वतात होतो. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी 130 किलोमीटर इतका आहे. वैतरणा नदी कोकणातील कोणत्या भागात वाहते? वैतरणा नदी कोकणातील उत्तर कोकण, पालघर या जिल्ह्यातून वाहते. मुळा व मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? मुळा व मुठा या नद्याच्या संगमावर पुणे हे शहर वसले आहे. कराड येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? कराड येथे कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम होतो. या संगमाला प्रतिसंगम असे सुद्धा म्हणतात. गोदावरी आणि प्रवरा नदींचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि प्रवरा नद्यांचा संगम टोके, नेवासा, अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर येथे होतो. मांजरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखले जाते. भीमा नदीला पंढरपूर येथे कोणत्या नावाने ओळखले जाते? भीमा नदीला पंढरपूर येथे चंद्रभागा, तिच्या चंद्राकृती आकारामुळे तिला चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण उजनी धरण, भीमा नदी सोलापूर येथील होय. गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर, छत्रपती संभाजीनगर. कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना नदीला म्हटले जाते. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? राधानगरी धरण भोगावती नदी, कोल्हापूर येथे बांधण्यात आले आहे.
राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव लक्ष्मीसागर असे आहे. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह धरण पेंच नदी नागपूर येथे आहे. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भातसा धरण ठाणे या जिल्ह्यात आहे. विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती? विदर्भातील सर्वात मोठी नदी वैनगंगा नदी होय. तापी पूर्णा खोरे कोणत्या प्रकारचे खोरे आहे? तापी पूर्णा खोरे हे खचदरीचे खोरे आहे. हतनूर धरण कोणत्या नदीवर आहे? हतनूर धरण तापी नदी जळगाव येथे आहे. भंडारदरा विल्सन डॅम धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा विल्सन डॅम धरण प्रवरा नदी अहमदनगर येथे आहे. भंडारदरा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? भंडारदरा धरणाच्या जलाशयाला ऑर्थर लेक असे म्हणतात. पानशेत धरणाच्या अधिकृतपणे काय नाव आहे? पानशेत धरणाचे अधिकृत नाव तानाजी सागर हे आहे. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला धरण मुठा नदी पुणे येथे आहे. वरसगाव धरणाचे नाव काय आहे? वरसगाव धरणाचे नाव वीरबाजी पालसकर जलाशय असे आहे. येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? येलदरी धरण पूर्णा नदी हिंगोली येथे बांधले आहे. इसापूर धरण कोणत्या नदीवर आहे व ते कोणत्या जिल्ह्यात आहे? येथे इसापूर धरण हे पैनगंगा नदीवर आहे. ते यवतमाळ हिंगोली सीमेवर आहे. कन्हेर धरण कोणत्या नदीवर आहे? कन्हेर धरण वैना नदी सातारा येथे आहे. धोम धरण कोणत्या नदीवर आहे? धोम धरण कृष्णा नदी सातारा येथे आहे. दूधगंगा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? दूधगंगा धरणाच्या जलाशयाला राजश्री शाहू सागर असे म्हणतात. वाघूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? वाघूर धरण जळगाव या जिल्ह्यात आहे. मांजरा धरण कोणत्या नदीवर आहे? मांजरा धरण मांजरा नदी बीड येथे आहे. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प कोणत्या नदीपासून प्रायोगिक तत्वावर सुरू झाला? महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प वाघाड धरण, नारपार व गोदावरी जोड प्रकल्प सुरू झाला. कोणत्या नदीला कोल्हापूरची जीवनवाहिनी असे म्हणतात? पंचगंगा नदीला कोल्हापूरची जीवनवाहिनी असे म्हणतात. पंचगंगा नदी कोणत्या 5 नद्यांच्या संगमाने बनली आहे? पंचगंगा नदी कासरी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सुरस्वती या नद्यांनी बनली आहे. नरसोबाची वाडी येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? नरसोबाची वाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्यांचा संगम होतो. सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? सांगली शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे. नाशिक आणि पैठण ही शहरे कोणत्या नदीकाठी आहेत? नाशिक आणि पैठण ही गोदावरी नदीकाठील शहरे आहेत. नेवासा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? नेवासा हे शहर प्रवरा नदीकाठी वसले आहे. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे? चंद्रपूर हे शहर इरई या नदीकाठी आहे. नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? नागपूर शहर नाग नदीकाठी वसले आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा कोणत्या नदीकाठी आहे? अमरावती जिल्ह्यातील परतवाडा बिच्छन नदीकाठी आहे. भुसावळ आणि प्रकाशी ही ठिकाणे कोणत्या नदीकाठी आहेत? भुसावळ आणि प्रकाशी ही ठिकाणे तापी नदीकाठी आहेत. कारंजा लाड हे शहर कोणत्या नदीजवळ आहे? कारंजा लाड हे शहर अडाण नदी वाशिम येथे आहे. गोंदिया शहर कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? गोंदिया शहर वैनगंगा नदीच्या खोऱ्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय स्वच्छ मानली जाणारी नदी कोणती? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय स्वच्छ मानली जाणारी नदी कर्ली नदी होय. तानसा आणि वैतरणा संगम कोठे होतो? तानसा आणि वैतरणा नद्यांचा संगम पालघर जिल्ह्यात होतो. आंबा नदी कोकणातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? आंबा नदी कोकणातील रायगड या जिल्ह्यातून वाहते. उल्हास नदीचा उगम कोठे होतो? उल्हास नदीचा उगम खंडाळ्याजवळ राजारामची डोंगर पुणे रायगड सीमेवर होतो. पाताळगंगा नदीकाठी कोणते औद्योगिक क्षेत्र वसले आहे? पाताळगंगा नदीकाठी पाताळगंगा रसायनी रायगड हे शहर वसले आहे. कुंडलिका नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? ती रिव्हर्स राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. कुंडलिका नदी रायगड कोलाड येथून वाहते, जी रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. वशिष्ठी नदीकाठी कोणते प्रमुख शहर वसले आहे? वशिष्ठी नदीकाठी चिपळूण रत्नागिरी येथील शहर वसले आहे.
शास्त्री आणि बाव नदी या नद्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? शास्त्री आणि बाव नदी ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या आहेत. गड नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गढी नदी रायगड या जिल्ह्यातून वाहते. उजनी धरणाचे पाणी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला सिंचनासाठी मिळते? उजनी धरणाचे पाणी प्रामुख्याने सोलापूर आणि पुणे या जिल्ह्याला सिंचनासाठी मिळते. जायकवाडी धरणाची सिंचन क्षमता कोणत्या क्षेत्राला सुजलाम सुफलाम करते? जायकवाडी धरणाची सिंचन क्षमता मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवते. टिंबे धरण कोणत्या नदीवर आहे? टिंबे धरण घोड नदी पुणे येथे आहे. चासकमान धरण कोणत्या नदीवर आहे? चासकमान धरण भीमा नदी पुणे येथे आहे. गोसीखुर्द इंदिरासागर राष्ट्रीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गोसीखुर्द इंदिरासागर राष्ट्रीय प्रकल्प वैनगंगा नदी भंडारा येथे आहे. बावनथडी हा आंतरराज्य प्रकल्प कोणत्या दोन राज्यांना संयुक्त प्रकल्प आहे? बावनथडी हा आंतरराज्य प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. कालीसरार धरण कोणत्या नदीवर आहे? कालीसरार धरण वाघ नदीची उपनदी गोंदिया या नदीवर आहे. पूस धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पूस धरण यवतमाळ या जिल्ह्यात आहे. अरुणावती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अरुणावती प्रकल्प यवतमाळ या जिल्ह्यात आहे. बेंबळा नदी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बेंबळा नदी प्रकल्प यवतमाळ या जिल्ह्यात आहे. काटेपूर्णा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? काटेपूर्णा धरण अकोला या जिल्ह्यात आहे. वान धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? वान धरण अकोला या जिल्ह्यात आहे. मोरण आणि बाणगंगा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मोरण आणि बाणगंगा प्रकल्प बुलढाणा या जिल्ह्यात आहे. खडकपूर्णा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? खडकपूर्णा प्रकल्प बुलढाणा या जिल्ह्यात आहे. निम्न दुधना प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? निम्न दुधना प्रकल्प जालना परभणी सीमेवर आहे. विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या नदीवर व कुठे आहे? विष्णुपुरी प्रकल्प गोदावरी नदीवर नांदेड येथे आहे. हा आशियातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कोणत्या नावाने ओळखला जातो? ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण या नावाने ओळखला जातो. सीना कोळेगाव प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सीना कोळेगाव प्रकल्प धाराशिव आत्ताच्या उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. बोरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बोरी धरण सोलापूर या जिल्ह्यात आहे. नीरा देवधर धरण कोणत्या नदीवर आहे? नीरा देवधर धरण नीरा नदी पुणे येथे आहे. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भाटघर धरण वेळवंडी नदी पुणे येथे आहे. भाटघर धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? भाटघर धरणाच्या जलाशयाचे नाव इसाजी कंक जलाशय असे आहे. टेमघर धरण कोणत्या नदीवर आहे? टेमघर धरण मुठा नदी पुणे येथे आहे. मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण मुळा नदी पुणे टाटाचा जलविद्युत प्रकल्प आहे. वेळवंडी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वेळवंडी नदी नीरा नदीची उपनदी आहे. गिरणा नदीचा उगम कोठे होतो? गिरणा नदीचा उगम चेंबूर टेकड्या नाशिक येथे होतो. चनकापूर धरण कोणत्या नदीवर आहे? चनकापूर धरण गिरणा नदी नाशिक. वाघूर नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? वाघूर नदी ही तापी नदीची उपनदी आहे. सुकना आणि अंजना या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? सुकना आणि अंजना या गोदावरी खोऱ्यातील नद्या आहेत. महाराष्ट्राचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात प्रामुख्याने नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कसे होत जाते? कमी होत जाते, मात्र गडचिरोलीकडे पुन्हा वाढते. सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगराळ भागाला काय म्हणतात? जेथे पाऊस कमी पडतो. सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगराळ भागाला पर्जन्य छायाचा प्रदेश असे म्हणतात. तेथे पाऊस कमी पडतो. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर जिल्हा होय. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली, सिंधुदुर्ग. वार्षिक सरासरी 750 सेमी इतका पाऊस पडतो.
महाबळेश्वर येथे सरासरी किती पाऊस पडतो? महाबळेश्वर येथे सरासरी 600 सेमी इतका पाऊस पडतो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान उन्हाळ्यात कुठे नोंदवले जाते? महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान उन्हाळ्यात चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये नोंदवले जाते. हिवाळ्यात महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान कुठे आढळते? हिवाळ्यात महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान महाबळेश्वर आणि नाशिक, निफाड येथे आढळते. दख्खनच्या पठारावर कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने रेगूर मृदा, काळी कापसाची मृदा आढळते. रेगूर मृदेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? रेगूर मृदेला काळा रंग टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे प्राप्त होतो. रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते? रेगूर मृदा कापूस या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते. कोकण किनारपट्टीवर कोणती मृदा आढळते? कोकण किनारपट्टीवर जांभी मृदा, लॅटराइट सॉइल आढळते. जांभी मृदा कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे? जांभी मृदा काजू, आंबा आणि फलोत्पादनासाठी फायदेशीर आहे. नद्याच्या खोऱ्यात गाळाची मृदा आढळते तिला काय म्हणतात? नद्यांच्या खोऱ्यात गाळाची मृदा आढळते तिला पूर मैदानाची किंवा गाळाची मृदा असे म्हणतात. डोंगराळ भागात आढळणाऱ्या फिकट रंगाच्या किंवा कमी सुपीक मृदेला काय म्हणतात? डोंगराळ भागात आढळणाऱ्या फिकट रंगाच्या आणि कमी सुपीक मृदेला तांबडी व पिवळसर मृदा, डोंगराळ मृदा असे म्हणतात. वन अहवालानुसार महाराष्ट्रात एकूण क्षेत्राच्या किती टक्के वनक्षेत्र आहे? वन अहवालानुसार महाराष्ट्रात एकूण क्षेत्राच्या 16.50 ते 17च्या दरम्यान वने आढळतात. महाराष्ट्रात सर्वाधिक वने असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक वने असलेला जिल्हा गडचिरोली, टक्केवारी व क्षेत्रफळ दोन्हीनुसार. महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा लातूर होय. पश्चिम घाटात कोणती वने आढळतात? पश्चिम घाटात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उष्णकटिबंधीय सदाहरित व निमसदाहरित वने आढळतात. विदर्भात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वने आढळतात? विदर्भात प्रामुख्याने उष्णकटिबंधीय दमट व कोरडी पानझडी वने आढळतात. चंदन, सागवान ही झाडे प्रामुख्याने कोणत्या वनात आढळतात? चंदन, सागवान ही प्रामुख्याने पानझडी वनात आढळतात. समुद्राच्या भरती ओहोटीच्या ठिकाणी कोकणात कोणती वने आढळतात? समुद्राच्या भरती ओहोटीच्या ठिकाणी कोकणात खारफुटीची वने, मँग्रोव्ह फॉरेस्ट, सुंदरबन प्रकारची वने आढळतात. सुंदरी आणि तिवर या वनस्पती कोणत्या वनात आढळतात? सुंदरी आणि तिवर या वनस्पती खारफुटीच्या वनात आढळतात. तेंदूच्या पानाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तेंदूच्या पानाचा उपयोग प्रामुख्याने विडी बनवण्यासाठी विदर्भात मोठे उत्पादन होते. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्यफूल ताम्हण, जारूल हे आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, भीमाशंकर येथील मोठी खार होय. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, हरित कपोत, ग्रीन पिजन होय. महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्य झाड आंबा होय. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? भीमाशंकर अभयारण्य शेकरू, उडणाऱ्या खाडीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर येथील होय. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. ती ताडोबा, नवेगाव, पेंच, संजय गांधी, गुगामल आणि चांदोली होय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, मुंबई येथे आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यात आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान किती जिल्ह्यांमध्ये पसरले आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान 4 जिल्ह्यात पसरले आहेत. तेच जिल्हे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी होय. महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य राधानगरी, दाजीपूर होय. ते अभयारण्य बिबट्या व गवा अभयारण्य कोल्हापूर होय. सागरेश्वर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे? सागरेश्वर अभयारण्य हे मानवनिर्मित अभयारण्य असून ते हरणासाठी प्रसिद्ध आहे.
ताडोबा अंधारी हे काय आहे? ताडोबा अंधारी हे एक व्याघ्र प्रकल्प आहे. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. ते मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नवेगाव, नागझिरा आणि बोर होय. भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा, महाराष्ट्र येथील होय. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यात आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यात आहे. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? किनवट अभयारण्य नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर आहे. देऊळगाव रेहकुरी अभयारण्य अहमदनगर कोणत्या प्राण्यासाठी आरक्षित आहे? देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य काळवीट या प्राण्यासाठी आरक्षित आहे. नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? नांदूर मधमेश्वर अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असे म्हणतात. हे एक महाराष्ट्रातील रामस्थळ स्थळ आहे. नांदूर मधमेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधमेश्वर नाशिक या जिल्ह्यातील आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील आहे. मयुरेश्वर सुपे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? मयुरेश्वर सुपे अभयारण्य मोरासाठी प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे. मालवण सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण सागरी अभयारण्य सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.